इकडे काँग्रेसचे माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांचे चिरंजीव नितीन जेथलिया यांनी बबनराव लोणीकरांचा एकेरी उल्लेख करत शिवीगाळ केल्याचा आरोप होतोय। शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। नितीन जेथलियांच्या या शिवराळ भाषणाचा बबनराव लोणीकरांच्या मुलानं म्हणजे राहुल लोणीकर यांनी समाचार घेतलाय। पाहूया आजी माजी आमदारांच्या मुलांमध्ये कसं वाकयुद्ध पेटलेलं आहे। याची अवकात आहे का पैसे द्यायचे आम्हाला? या मराठवाड्यात तरी जेथलियाला विकत घ्यायची अवकात कोणाची नाही इथं। अरे अंते का आकडाही तसा सांगते 7 कोटी। अरे 7 कोटीच्या गाड्या आहेत माझ्या। फालतू गोष्टी। अरे कमीत कमी 5-50 कोटी म्हणलेत लोकांना विश्वास तरी येईल। आमदार जसे फुटले 5-50 कोटी घेऊन ते लोकांना विश्वास आला हे 50 कोटी दिले तर फुटले असतील। त्याला 7 कोटी त्याच्यात मलाही माझा अपमान वाटायला। हे असे फालतूच्या विषयावर आपणही मुख गिळून बसू नका। हे अशा गोष्टी कोणी तुम्हाला गावात कोणी चर्चा केली तर तुम्ही त्याचं खंडन करायचं शिका। जो माज आलाय हे एकदा तुम्हाला आम्हाला उतरावं लागेल। ग्रामपंचायतची निवडणूक जिंकलेला असतो कधी आमच्या वडिलांनी आमच्या संस्कार त्या ठिकाणी केले आणि म्हणून आम्ही आजही तुझ्या वडिलांना आवेगाव बोलतो आणि तुला बोलत नाही। त्यामुळे कोण नाराज आहेत काय कशी तो त्या आंबेडकर शाळेच्या पुढची जमीन खाल्ली 7 कोटीची हे काढू का? साक्षात जमीन चोर तू आणि तुझी खानदान आणि तुम्ही सांगता आणि विचार पंतपुरा सृष्टीवाला विचारा कार्यालयाला विचारा। अरे सृष्टीवाल्याला आणि कार्यालयाला सगळ्यात जास्त माहिती की सावकारी करून तुम्ही किती लोकांची जमीन अडकली। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।